नमस्कार. सौ शारदास किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी घरगुती पनीर भाजी. तर चला बघूया. तर पनीर भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 2 टमाटे, कोथिंबीर, लसूण, जिरे, 2 कांदे, दही आणि 150 ग्रॅम पनीर. तर आता आपल्याला पनीर तळून घ्यायचे आहे. तर पनीर तळून घेण्यासाठी आपण कढईत घालूया तेल. तेल टाकल्यानंतर कढईला गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये पनीर घालायचे. पनीर छान असे पनीरला छान असा लाल रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता आपल्या पनीरला छान असा लालसर कलर आलेला आहे. आता हे पनीर काढून घ्यायचे आहे. हे पनीर तळून झालेलं आहे. आता हे कडक होऊ नये त्यासाठी त्याच्यावरती थोडस मीठ घालून घेऊया. कांदा आणि टमाटर पेस्ट करण्यासाठी याला आपण असं फ्राय करून घेऊया. असा कांदा टाकायचा आहे आणि त्याला हलवायचं. टमाटर आणि कांदा फ्राय झाल्यानंतर त्याला मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे. मिक्सर मधनं काढल्यानंतर त्याची ग्रेव्ही तयार होते. टमाटर आणि कांदा याची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी त्याच्यात थोडीशी शेंगदाणे घालूया. आता हे आपलं टमाटर, कांदा आणि शेंगदाणे चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहे. आता याला आपण काढून घेऊया आणि थंड करून मिक्सर मधून काढून घेऊया. तर आता आपण ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर आपण पनीरची ग्रेव्ही तयार करण्यासाठी आता कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल छान प्रकारे गरम करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, आलं लसूण पेस्ट हे असं घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे याला असं हलवूया. यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पनीर मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद हे सर्व घालून असं हलवून घेऊया. छान प्रकारे त्याला तळून घेऊया आणि याच्यामध्ये कांदा टमाट्याची पेस्ट घालूया. एक मिनिट अशी टाकल्यानंतर याला हलवून घेऊया. छान प्रकारे हलवल्यानंतर याला व्यवस्थित असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. ग्रेव्ही अशी हलवत राहायची. ग्रेव्ही टाकल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटं याला हलवत राहावे. तेल सुटेपर्यंत. जेव्हा तेल सुटेल तेव्हा ती ग्रेव्ही तयार झाली असं समजायचं. आपण ह्या ग्रेव्हीमध्ये आणखी वाटी दही घालूया. दही आंबट नाही पाहिजे. दही आंबट असेल तर कमी घाला, नाहीतर त्याच्यातलं पाणी काढून घ्या आणि याला असं हलवून छान प्रकारे शिजू द्या. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. ग्रेव्ही तयार झाली हे कसं समजायचं, तर हे असं ग्रेव्हीनं तेल सोडलेलं आहे आणि आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ असं हलवून झाल्याच्या नंतर त्याच्यात 1 वाटी पाणी घालूया. पाणी टाकल्याच्या नंतर छान असं हलवून घेऊया. आता याला आपण 5 मिनिटं उकळू देऊया. आता आपली पनीरची भाजी लवकर आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पनीर सोडून देऊया आणि ही पनीर भाजी मी 4 माणसांसाठी बनवलेली आहे. आपल्याला जर जास्त पनीर भाजी बनवायची असेल तर 250 ग्राम पनीर, 5 टमाटे, 4 कांदे अशी त्याची ग्रेव्ही तयार करायची आणि अर्धी छटाक शेंगदाणे. त्यानुसार तो मसाला तयार करायचा आणि भाजी वाढवायची. पनीर भाजी ही सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. मुलांच्या आवडीचा तर फारच आहे. माझ्या मुलांना पनीर भाजी ही फारच आवडते आहे. तर माझ्या घरी हप्त्यातून एकदा पनीर भाजी बनत असते. तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया.
कोथिंबीर टाकल्यानंतर असं हलवून घेऊया आणि 5 मिनिटं भाजी झाकून ठेवूया. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे छान प्रकारे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.